मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे जिना चढण्या उतरण्याचे 4 प्रमुख फायदे असे आहेत. काय ते बघूया. जिना किंवा शिडीचा शोध मनुष्याने नक्की कधी लावला हे निश्चित सांगणे कठीण आहे, परंतु पायऱ्यांचा इतिहास 8,000 वर्षापेक्षाही जुना आहे असे सिद्ध करण्यात आले आहे. एका तळाच्या स्तरापासून वरच्या स्तरापर्यंत पोहोचण्यासाठी किंवा कुठल्या वरच्या थरापासून खालच्या स्तरापर्यंत जाण्यासाठी ज्याचा वापर करता येतो तो जिना किंवा शिडी असल्याचे आपण समजू शकतो. वास्तुकलेच्या ज्या अतिप्राचीन डिझाईन्स आहेत त्यापैकी ची एक महत्त्वपूर्ण डिझाईन म्हणजे हे जिने किंवा शिडी आहे. जगामध्ये असंख्य लोक दररोज जिने चढत तसेच उतरत असतील. जिन्याशिवायच्या इमारतीची कल्पना आता तरी आपण करू शकत नाही. ज्या इमारतीला कोणताही मजला नसेल तिलाही पायऱ्या त्या शिडी असतात, कारण की वरचे मजले जरी नसतील तरी परंतु तिथेही गच्चीवर तर जायचे असते ना. जिने हे एक फारच मोठे औषध आहे किंवा ते स्वास्थ्य प्राप्तीचा एक उत्तम मार्ग आहे असे म्हटल्यास तुम्हाला क्वचितच आश्चर्य वाटेल. शरीराची एकंदर रचना मजबूत राहते. जी कोणी व्यक्ती नियमितपणे जिने चढणे उतरणे चालू ठेवते तिची एकंदरीत शरीर रचना उत्तरोत्तर मजबूत बनू लागते. आपल्याला असे वाटेल की जिने चढताना उतरताना फक्त पायाचाच व्यायाम होत असतो. वास्तविक तसे नसते. जेव्हा आपण जिने चढत उतरतो तेव्हा समग्र शरीराला एक विशिष्ट प्रकारचा व्यायाम होत असतो आणि तो व्यायाम शरीराची रचना मजबूत करत असतो. जी कोणतीही व्यक्ती सहजपणे जिने चढू उतरू शकते त्या व्यक्तीचे शरीर मजबूत समजावे. अरे वा. वजनात आणि चरबीमध्ये वेगाने घट होऊ लागते. जर तुम्हाला वेगाने वजन उतरवायचे असेल, शरीराची चरबी औषधाशिवाय कमी करायची असेल तर जिने चढणे उतरण्याचा व्यायाम सर्वश्रेष्ठ आहे. जर तुम्हाला पायाच्या खास कोणत्या समस्या नसतील तर शरीराचे वजन जास्त असेल, शरीरामध्ये जास्तीत जास्त चरबी एकत्रित झाली असेल तर जिने चढण्या उतरण्याचा कार्यक्रम आणि ते सुद्धा दररोज नियमितपणे हा कार्यक्रम टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करा. थोड्या दिवसात निश्चित असा परिणाम मिळतो. जीवनात जिने चढण्या उतरण्याचे त्याच्या नशिबी नियमित येते. तुम्ही त्यांना क्वचित जाड पाहू शकता. बहुसंख्य जाड व्यक्ती तुम्हाला जिने चढण्या उतरण्याच्या प्रवृत्तीपासून दूर राहताना दिसतात. जर तुम्हाला ओळखीचा माणूस जाड असेल तर त्याला केवळ एकच उपाय करण्याचे तुम्ही सुचवू शकता आणि तो आहे दररोज तुम्हाला आजपर्यंत थकवा येत नाही. जोपर्यंत थकवा येत नाही तोपर्यंत जिने चढणे उतरण्याचा उपाय आहे. व्हेरी गुड. आणि आणखीन एक टीप आहे मित्रांनो, बघूया काय ते. संधी गवसण्यासाठी तसा दृष्टिकोनही हवा. काय ते बघूया. संधी काय हे आपल्याला दिसले पाहिजे. मुळात आपल्या नजरेलाच वेगवेगळ्या संधी दिसल्या पाहिजेत. काही माणसांना फक्त अडचणी दिसतात, वाटेत ते अडथळे दिसतात, काटे कुठे दिसतात. काहींना त्या अडथळ्यातही वाट दिसते. त्या वाटेच्या पलीकडच्या काही गोष्टी दिसतात. त्यामुळे आव्हान आणि अडचणी यांच्याकडे तुम्ही कसं पाहता हा तुमचा दृष्टिकोन आहे. व्हेरी गुड. तो शिकता येत नाही किंवा उसना मागून चालत नाही. तो आपल्यालाच बदलावा लागतो.
विकसित करावा लागतो. मला काय हवं हे माहिती असेल तर मी ते कसं शोधणार हा माझा दृष्टिकोन आहे. अनेकदा तर समोर काहीच संधी नसताना, वाटही नसतात, पण केवळ तुमच्या दृष्टिकोनातून तुमच्यासाठी त्या वाटा निर्माण होतात. व्हेरी गुड. संधीची वाट पाहत बसणं, की कुणी देईल म्हणून इतरांकडे पाहणे हे आता नव्या काळात चालणार नाही. आता आपल्याला त्या स्वतःसाठी तयार कराव्या लागतील. खरं तर आपल्यातील संयमाची आणि जिद्दीची सगळी परीक्षा आहे. व्हेरी गुड. आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.